एकनाथ शिंदे हे जर ऑस्कर अवॉर्ड विनर आहे, त्यांच्यासारखी ऍक्टिंग कोणच करत नाही असं माझं ठाम म्हणणं आहे पहिल्यापासून. ह्या आंबेडकरांना किमान स्वतःची जनाचे नाही तर मनाचं तरी लाज वाटली पाहिजे. यांचं काहीतरी प्रकाशराव होता कॉलेज कुठं तर काढली की त्यांनी, तर तिथं देखील त्या जंगलातून वाट काढली, जंगलातून वाट काढत तिथंपर्यंत हे पोहोचले. कॉलेजसाठी त्यांनी शेकडो वृक्षतोड करतात असं समजतं मला. म्हणजे यांना नेमकं काय हवं आहे काय कळायलाच मार्ग. चांगल्या चांगल्या शाळा बंद करून त्यांनी हॉटेल्स आणि बारला परवानगी दिली. ही सरकार कोल्हापूर जिल्ह्याच्या अंतर्गत जर रस्ते जात असतील आणि वृक्षतोड होत असेल तर भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ह्या हिटिंगला, ह्या उन्हाळ्याला जबाबदारी सरकारच. मंत्री महोदय, आमदार असतील, ह्या राज्य शासनाचे राज्यकर्ते कोणी असतील ते AC मध्ये जाऊन बसतील तर पण सर्वसामान्य पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना काय करायचं. या संदर्भातले आजचा आपला मेळावाचं स्वरूप असं होतं की जेणेकरून आपण आता सुरुवात करावी. जर शिवसेना जर कोल्हापूर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये लक्ष घालते त्यावेळेस 100% यशस्वीच होते. यासाठी आजची आपल्या मेळाव्याची सुरुवात. आदरणीय भोसले साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. एक गाडा अभ्यासक, गाडे चिकित्सक म्हणून त्यांची आजची ओळख आहे. जेणेकरून महामार्गाच्या माध्यमातून कोणाकोणाचे नुकसान होणार, कोणाचे होणार नाही. राज्य शासन कशा पद्धतीनं जुलमी काम करतं, राज्य शासनाला नेमकं काय हवं आहे आणि सध्याचे राज्यकर्ते काय करतात या विषयावर आपल्याला ते प्रबोधन चांगल्या पद्धतीनं करतात. पण आजच्या या सन्माननीय भोसले साहेबांना माझी विनंती राहील की ज्या ज्या लोकांच्या जमिनी राज्य शासन जबरदस्तीनं बळकवू इच्छित त्यासाठी काय ना काहीतरी मार्ग काढला. महाराष्ट्र राज्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा आता उकाडा सुरू आहे, कोल्हापूर शहर कधी 41-42 डिग्री सेंटीग्रेडला नव्हतं, पण आजचा उकाडा, कालचा उकाडा या पद्धतीनं गेला. याला कारण काय? शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून वृक्षतोड किती झाली आणि किती होणार याचा सखोल अभ्यास, सखोल चौकशी करणं गरजेचं. मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एखादी त्यांच्या एरियामध्ये जर एखादी नवीन बिल्डिंग बांधायची असेल, समजा जर 20,000 स्क्वेअर फूट जागा असेल, नवी मुंबई असो किंवा जुनी मुंबई असो, तर त्या जागेमध्ये बिल्डिंग बांधताना टर्म कंडिशन पहिली एक असते की आजूबाजूला तुम्ही झाडे किती लावणार आणि ते झाडे खरोखर लावलेले आहे का याची शहानिशा केल्याशिवाय त्यांना NOC किंवा त्यांना विक्रीची परवानगी कधी महानगरपालिकेचे आयुक्त देत नाही. हे सांगण्यामागचं तात्पर्य काय? कोल्हापूर जिल्ह्याच्या अंतर्गत जर रस्ते जात असतील आणि वृक्षतोड होत असेल तर भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ह्या हिटिंगला, ह्या उन्हाळ्याला जबाबदारी सरकारच काय. मंत्री महोदय, आमदार असतील, ह्या राज्य शासनाचे राज्यकर्ते कोणी असतील ते AC मध्ये जाऊन बसतील तर पण सर्वसामान्य पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना काय करायचं आणि ते काय करणार नेमकं? ज्यांचं जमिनीवरच पोट आहे, शेती करून जर उदरनिर्वाहाचं साधन असेल आणि ते साधन जर हिरावून घेत असतील, ठीक आहे, पैसे देतील. 10 लाख रुपये ज्याचा गुंठा जात असेल त्याला 20 लाख 30 लाख रुपये देतील. पण त्या 30 लाखामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत करायचं का? असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या जिथून हा रस्ता जातो त्या सर्वांना हा यक्ष प्रश्न पडलेला आहे. माझी विनंती राहील सर्वांनाच. संभाजी भोकरेंनी एक चांगला शब्द वापरला होता, शिवसेना ज्यावेळी रस्त्यावर उतरणार त्यावेळी आम्ही अजिबात गै करणार नाही. प्रकाश पाटील देखील चांगले म्हणले की पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे. पण हा मोर्चा काढून प्रश्न सुटेल का? सरकार इतकं निर्लज्ज झालेलं आहे. चांगल्या शाळा बंद करून
त्यांनी हॉटेल्स आणि बारला परवानगी दिली. हे सरकार, ही वस्तुस्थिती. शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य कधीच दिलं नाही. मेडिकल क्षेत्राला कधीच प्राधान्य देत नाही. आणि आता शेतकऱ्यांच्या मुळावर देखील उठलेले आहेत. यदा कदाचित ईव्हीएम नावाचं एक छान अस्त्र जर यांना सापडलं नसतं तरी हे सरकार कधी अस्तित्वात नसतं. यांना जनता स्वीकारत नाही. या लोकांना, या नेत्यांना जनता स्वीकारत नाही, पण जनतेला हे स्वीकारण्याचा भाग पडतात. सध्याच्या ह्या आधुनिक युगामध्ये पूर्वीच्या काळी समजा 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी सुभाषचंद्र बोस कलकत्त्यामध्ये काय बोलले आपल्याला इथं कळेपर्यंत कमीत कमी महिना जायचा, पण आता क्षणात आपल्याला समजतं. जर आपले पंतप्रधान महोदय म्हणत असतील काटकसर करा आणि दुसऱ्या दिवशी लगेच अखंड मंत्रिमंडळ काटकसर करण्यासाठी, ऍक्टिंग करण्यासाठी जर रस्त्यावर येत असतील, नाही मी इलेक्ट्रिक गाडीतून आलो, माझी फोर व्हीलर आहे, मी यातून आलो. एकनाथ शिंदे हे जर ऑस्कर अवॉर्ड विनर आहेत, त्यांच्यासारखी ऍक्टिंग कोणच करत नाही असं माझं ठाम म्हणणं आहे. पहिल्यापासून ठाम म्हणणं आहे. मला नेहमी सतत भोसले साहेब, मला नेहमी सतत यांच्याकडून ऑफर्स आल्या, अमुक आलं तमुक आलं. मी का फुटत नाही माझ्या, काय नसलं तरी चाललं, पण शेवटपर्यंत लढायचं, काही नको. काय माझं काय घरची काय गरीब नाही, दारिद्र्य नाही, माझ्याकडे काही गाडी नाही असा विषय नाही, काय घर राहायला नाही असं नाही. 4-4, 5-5 घर आहे, 2-4 गाड्या आहे, चांगलं आयुष्य जगतो. कुणालाही न लोबाडता घर बांधले, कुणालाही न लोबाडणाऱ्या माझ्या गाड्या. हे सांगण्याचं तात्पर्य काय, ह्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून फसवणूक करून गडगंज व्हावं लागलेले आहेत हे आमदार लोक. ह्या आंबेडकरांना किमान स्वतःची जनाजी नाही तर मनाचं तरी लाज वाटली पाहिजे. यांचं काहीतरी प्रकाशराव होता, कॉलेज कुठे तर काढली की तिने, हा काय असं समजते काहीतरी. तर तिथं देखील त्या जंगलातून वाट काढली, जंगलातून वाट काढत तिथंपर्यंत हे पोचले. कॉलेजसाठी त्यांनी शेकडो वृक्षतोड करतात असं समजतं मला. म्हणजे यांना नेमकं काय हवंय काय कळायलाच मार्ग नाही. शक्तीपीठ महामार्ग साधा एक जोक म्हणून मी विचारतो व्यासपीठावर आणि समोर उपस्थितांना, माणूस जर गोव्याला का जातो, काय काम आहे यांचं गोव्याला? मी मागच्या वेळी देखील प्रश्न विचारला होता, गोव्याला तुमचं नेमकं काम काय? व्यासपीठावर बोलू शकत नाही, पण आपल्या आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अंतर्गत प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर पण मिळालं, गोव्याला यांचं काम काय? मग शेतकऱ्यांना वेठी धरून गोव्याला जाण्याचा अट्टाहास कशासाठी? एक तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून यांनी सत्ता स्थापन केली, ज्या महानगरपालिकेमध्ये आता व्यासपीठावर बसणारे सगळे अफगाणिस्तान मधले निम्मा अफगाणिस्तान तिथं भरलेलं आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवक झाले. पहिल्या दिवसापासून ते आताच्या क्षणापर्यंत सभागृहामध्ये भांडण होतं. कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा उघड्या डोळ्यानं हे पाहतं की हा कुस्तीचा आकडा आहे की हे कोल्हापूर महानगरपालिका. सुनील मोदी साहेबांनी काम केलं, उत्तरेतही काम करतात. मी देखील 4 वर्ष 20 वर्ष काम केलं सभागृहामध्ये. आमच्या काळामध्ये विरोधी पार्टीबरोबर आम्ही भांडू, पण शाब्दिक वैचारिक परिपक्वतेनं आमचं भांडण असायचं, जनतेच्या हितासाठी भांडण असायचं. तर हे भांडण आता त्या म्हणजे थोडासा विषयाला विषांतरापणी सत्यता आहे. म्हणजे हे सरकार वेगवेगळ्या लोकांना त्या खुर्चीवर बसून नेमकं त्यांना काय मिळालं, ज्या लोकांना मोदी साहेब वाचता येत नाही अशी लोक जर स्थायी समिती सभापती व्हायला लागले, महापौर व्हायला लागले, तर उत्तरेत आहे तुम्ही आम्ही घरी बसलेलं बघ. ज्या लोकांची पात्रता नाही आमच्या समोर उभा राहायचे अशी लोक जर निवडून आली असतील आणि त्यांना समजा हे टेंडर आले, हे इंग्लिश मधून जर टेंडर काढलं तर ते किमान वाचायला तरी आलं पाहिजे. अशी अनपढ आणि गवार महानगरपालिकेत ह्या राज्य शासनाच्या पक्षाच्या माध्यमातून नगरसेवका निवडून आले. हे दुर्दैव आहे भोसले साहेब, हे आपलं दुर्दैव आहे.
ज्या रंकाळ्याचं प्रदूषण चालू आहे तिकडे लक्षच नाही, पण रंकाळ्याला सजावटीचं कडे लक्ष. अगदी तशाच पद्धतीने शक्तिपीठ महामार्ग म्हणजे काय, जिथं कसलीही शक्ती अस्तित्वात नाही, कसलंही पीठ नाही. हा ठीक आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे किंवा 12 लिंगांना जाण्याचा महामार्ग जिथं 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 देशभरातून जातो तिथं तिथं रस्ता झाला पाहिजे, अतिशय चांगला विषय. अमरनाथला जायचं असेल तर चांगला रस्ता झाला पाहिजे, 100% आम्ही ग्राह्य मानतो. पण शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून मिळणारं जे काही कमिशन आहे हेच राज्य सरकारनं नेमकं पाहिल्याने हजारो कोटी रुपये त्या सरकारचं कमिशन त्यामध्ये अडकलं. हेच ह्याच्या मागचा हेतू आहे. सन्मान्य चौगुले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर रत्नागिरीला जाऊ शकतो आपण व्यवस्थित, कोकण मार्गच आहे. सध्याच्या अतिशय चांगल्या सावलीतून आपण गोव्याला जाऊ शकतो. मग पुन्हा असा ट्रॅक सापशिडीसारखा का? तर त्या सापशिडीवर भोसले साहेब हे सगळे साप लपून बसलेले आहेत, आपल्याला फक्त आकडा टाकायला लावतात, येईल त्याला गिळकृत करणे. आणि शेतकऱ्यांचं बिचारांचा हाल चालू आहे. त्यांनी दर भटकायचं. एक दिवस असा यांना नोटीसच्या माध्यमातून येणार की आपली शेती उद्या आम्ही काढून घेत आहोत, याचा मोबदला तुम्ही कलेक्टर ऑफिसमधून घ्या. 10 लाखाच्या शेतीला 40 लाख रुपये उद्या घेऊन जा, असं फरमान निघणार. याला फरमान म्हणायचं, याला आदेश म्हणायचा, याला प्रामाणिकपणाचं काम म्हणायचं नाही. वरून आदेश येणार, काही कारण सांगायचं नाही, कंपाऊंड टाकणार. त्यावेळी आपण काही करू शकणार नाही. माझं जर असं ठाम म्हणणं आहे, शिवसेना हा एकमेव महाराष्ट्र राज्यातला पक्ष आहे की हा शेतकऱ्यांना 100% न्याय मिळवून देणार, 100% देणार. पण ताकदीने सगळेजण सर आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. भले कोल्हापूरवासियांचा फारसा शहरवासियांचा आमचा संबंध येत नाही, पण जरी संबंध येत नसला तरी शेतकरी बांधवांना वाचवण्यासाठी कोल्हापूर शहरातल्या शिवसैनिकांनी तुटून पडलं पाहिजे. ह्या राज्य शासनाला जाग आलीच पाहिजे. या राज्यकर्त्यांचं जे चुकीचं वक्तृत्व आहे, युगपुरुषांचं राष्ट्रपुरुषांचं ज्या पद्धतीने बदनामी कर सुटलेले, कोण ना कोण तर प्रवक्ता येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो, कोणतरी बागेश्वर धाम मधला कोणतरी महाराज येतात, ते काहीतरी गरळ ओकून जातात. म्हणजे काय नेमकं यांना काय साध्य करायचं आहे? ज्या छत्रपतींनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली होती, त्या स्वराज्याचं रक्षण करण्यापेक्षा ही भक्षण करतात, असा माझा या व्यासपीठात ठाम आरोप आहे. येणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी ज्या ज्या घटना कराव्या लागतील, ज्यावेळी रस्त्यावर उतरावं लागेल, त्यावेळी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं सर्व शिवसैनिक व आपले पदाधिकारी घेऊन 100% आम्ही ताकदीनं उतरू, एवढा आपणाला आश्वासित करतो. ईश्वर ह्या सरकारला चांगली सद्बुद्धी देवो, इतके व्यासपीठात प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.